दिवसभर वावरात नांगरणी करून घरी गेलो, स्प्लेंडर ठेवली आणि आपली एमटी काढली. एमटी घेऊन सरळ सुपराच्या घरी आलो आणि आम्ही चाललो आता दुबईले. जरासं पुढे आलो तर एमटी म्हणे मला ताण लागली. मग एमटीले पोटभर इराणचं पाणी पाजून 360च्या स्पीडनं आम्ही आलो पातुर्डा गावात. पातुर्ड्यात केक घेतला आणि केक घेऊन आम्ही आलो तेल्हारेले. काऊन की आमच्या सचिन भाऊचा वाढदिवस होता आणि याच्या वाढदिवसाला आम्ही 100 किलोमीटर दूर आलो. मनपदा गावात येताबरोबर त्या गावातले सगळे पोरं जमा झाले. मग सगळ्यात पहिले गावातल्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, काऊन की दर्शन घेणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. पण हे किती जण आले रे बा मला घ्यायले. अरे बहुत आहे रे बाप रे बाप, सब छुपे पेटे थे, पिलान बना रहे थे, पिलान मेरे को मारने का पिलान. अकोला जिल्ह्यातलं हे गाव आणि या गावामध्ये मी पहिल्यांदा आलो. याने तर वावरात रोडगेचा प्लॅन करेल होता, म्हणत आता जेवण करूनच जा. पण त्या दिवशी मला शनिवार होता, म्हटलं जाऊ द्या पुढच्या बारीनं आलं की नक्की जेवण करून जाईन. मग सगळेनं मिळून सचिन भाऊच्या बर्थडेचा केक कापला. केक कापणं झाल्यावर बजरंगबलीच्या मंदिरावर आलो, दर्शन घेतलं. पण बाजूला एका घराची वास्तुशांती होती तरी दर्शन घेतलं. पण शेवटी सचिन भाऊच्या घरी आलो तरी फराळाचं केलं. आणि या गावातच आम्हाला रातचे 9-10 वाजले. म्हटलं चलाव बा येतो आम्ही, काऊन की आता अजून आम्हाला लय दूर जाणार आहे. सगळेले टाटा बाय बाय केला, सुपराची गळा भेट झाली. आता घरी जायला तर लय रात होईल, म्हणून आम्ही मावशीच्या गावले आलो. मावशीच्या घरी फराळाचं केलं, रात्री तडीच थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला घरी जाणं होतं. पण आम्ही उठायच्या अगोदर मावस भाऊ उठला, वावरात गेला आणि आमच्यासाठी हरभरा घेऊन आला. त्याला म्हटलं आता हरभरा आणलास तर थैली बी दे. चला मग आता घरी जाऊन हरभराच खाना आहे. बापूले केला टाटा आणि आम्ही चाललो आता घरी. आजच्यासाठी एवढंच, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. तद लोक भाषा.